सिनेमॅटिक रील ज्यांनी या स्पर्धेमध्ये काढलेल्या आहेत आणि त्या नावाची चर्चा. सो एम ग्राफिक्स राहुल गोंधळी आणि त्याचबरोबर टीम ॲट क्रिएशन अँड बॅड बॉयज एडिट्स या दोघांनाही संयुक्त विद्यमानाने आपण हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. 21,000 रुपयाचा पुरस्कार आहे. आपण या ज्यांनी रील्स बनवले या संपूर्ण स्पर्धेवर खतरनाक सिनेमॅटोग्राफी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे या दोघांनाही आपण सन्मानित करतोय. हो, याच्यामध्ये राहुलही आहे. हो माय गॉड, हे सगळं बामण डोंगरी गावातच पाहिजे. अभिनंदन राहुल, तुमचंही. तिघांची नावं सांगा. तुमच्या ग्रुपचं नाव काय? एम ग्राफिक्स, एटी क्रिएशन, एम ग्राफिक्स, सिनेमॅटिक व्हिडिओग्राफर अवॉर्ड यांना दिला जातो. 21,000 रुपयाचं पारितोषिक. अभिनंदन तुमचं. खूप चांगलं काम तुम्ही केलं. जगभरात या रील्स पोहोचल्या गेल्यात आणि तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अभिनंदन, तुम्ही अप्रतिम सिनेमॅटोग्राफी केली आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या कार्याचा गौरव इथे केला जातोय. भरपूर काम आहेत सिनेमॅटोग्राफर्सला, त्याच्यामुळे नक्कीच सोशल मीडिया हँडल करायचं असेल मंगेश वाकडीकर यांचं तुम्हाला तर तुमच्यासाठी ऑफर आहेत, दोघांसाठी देखील, दोन्ही टीमसाठी. लवकरात लवकर मंगेश वाकडीकर यांच्याशी संपर्क साधा, कारण सोशल मीडियाचा जमाना आहे. तुमच्या कामाचा उल्लेख त्याचमुळे होतो. मगाशीच म्हटलं मी, बामणडोंगरीला सगळंच काही मिळतं, काही ना काही मिळतंच. चला नेक्स्ट. आता डायरेक्ट पारितोषिक आहेत बैजी कडू साहेब. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण रायगड क्रिकेट संघटनेचे आभार इथे व्यक्त करतोय, ज्यांनी नेहमीच या स्पर्धेसाठी मोलाचं मार्गदर्शन आणि योगदान दिले. त्याचबरोबर राकेशभाई गायकवाड, आपलं मनपूर्वक आभार. प्रशांतजी खानावकर हे उपाध्यक्ष आहेत, आपलं मनपूर्वक आभार या संघटनेचे. त्याचबरोबर सगळे जे क्रिकेट संघ आहेत रायगड जिल्ह्यामध्ये, जेवढे काही संघ येतात त्यांचे सर्व संघ मालक, कॅप्टन, सगळ्यांचं मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय. पुढच्या वर्षी जे संघ या स्पर्धेमध्ये सुपर 8 पर्यंत दाखल झालेले आहेत त्यांना डायरेक्ट एंट्री दिली जाईल आणि बाकीचे संघ मग निवडले जाणार आहेत. 8 टीमला मात्र निश्चित प्रवेश आहे. याची अनाउन्समेंट आताच करण्यात आलेली आहे अध्यक्ष मंगेश वाकडीकर साहेब यांच्या माध्यमातून. आणि 15 तालुक्यांना प्राधान्य दिलं जाईल पुढच्या वर्षीच्या रायगड प्रीमियर लीग पर्व 7 मध्ये. याची घोषणा आताच त्यांनी केली आहे. 15 तालुक्यांना प्राधान्य दिलं जाईल. 8 टीम याच असतील ज्या सुपर 8 मध्ये दाखल झालेल्या आहेत. बाकीचे संघ हा त्यानंतर डिसिजन होईल. 24 संघ की अजून पुढे काही संघ घ्यायचे रायगड प्रीमियर लीग मध्ये. सो आताच इथे अनाउन्समेंट होते. राकेशभाई गायकवाड यांनी डिक्लेअर करायला सांगितलंय. ती अनाउन्समेंट अशी आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांनी देखील अनाउन्समेंट करायला सांगितलंय. आणि पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी थार, महिंद्रा थार ही कार दिली जाणार आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये. आणि त्याचबरोबर संघ मालक जो संघ जिंकेल त्याच्या संघ मालकाला एक कार दिली जाणार आहे. सो ही अनाउन्समेंट मंगेशजी वाकडीकर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड, आपल्या रायगड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष यांच्या वतीने ते जाहीर करण्यात आले. पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी महिंद्रा कंपनीची थार आणि त्याचबरोबर संघ मालकाला दिली जाईल, विजेत्या संघ मालकाला एक 4 व्हीलर कार. अभिनंदन. सो आता नेक्स्ट सेगमेंट कडे आपण वळतोय.
कांचन पालकर. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. 4 टीम या स्पर्धेमध्ये राहिले. रायगड प्रीमियर लीग मध्ये संघ आहेत जय माता दी दिगोडे रिबल्स हा संघ. अभिनंदन. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक घेण्यासाठी आपण पूर्ण संघ व्यासपीठावर यायचंय. ट्रॉफी घेण्यासाठी संपूर्ण टीम. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय जय माता दी दिगोडे रिबल्स या टीमने. अभिनंदन. या टीमचं कौतुक व्हायला पाहिजे. प्रथमेश यांचा संघ खूप चांगला खेळलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. चला या रिबल्स टीम जय माता दी दिगोडे रिबल्स. शेखर तांडेल, मिलिंद पाटील, धीरज ठाकूर, निखिल माळी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या सगळेजण या. अश्वारूढ मनोज कडू, छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा अश्वारूढ प्रतिमा इथे दिली जाते. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जय माता दी दिगोडे रिबल्स या टीमला. अभिनंदन. जय माता दी दिगोडे रिबल्स. खतरनाक खेळ या टीमने दाखवलाय. आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावर आता ते आपल्याला पाहायला मिळतील. 1,25,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केले जात आहे. माजी सरपंच दिगोडे मयूरशेठ गरत यांचा हा संघ आहे जय माता दी दिगोडे रिबल्स. अभिनंदन. आता हळुवारपणे ती ट्रॉफी घेऊन जा. त्या ट्रॉफीचा सन्मान राखा. ट्रॉफी घेण्यासाठी ज्या वेळेला संघ येतील सगळ्यांना विनंती आहे शूज रिमूव्ह करूनच या. यानंतर तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलंय अर्चित वॉरियर्स तळारोहा या टीमचे खेळाडू आपण यायचंय. अर्चित वॉरियर्स तळारोहा. ₹1,25,000 रुपयाचं पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. अर्चित वॉरियर्स तळारोहा. सहा वर्षात आपण पाहतोय तळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष इथे उपस्थित झालेत. हेमंत सनस आमचे मित्र आहेत आणि त्यांचा संघ आहे हा अर्चित वॉरियर्स तळारोहा. 32 टीम पैकी तिसऱ्या क्रमांकावर येणं ही देखील एक मोठी गोष्ट आहे आणि ₹1,25,000 रुपयाचं पारितोषिक पहिल्यांदाच तुम्ही एंट्री केली आहे तळारोहा परिसरातून आणि या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय त्याबद्दल हेमंत सनस आपलं मनपूर्वक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन. आणि आपला सन्मान इथे केला जातोय.
ही हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांची अश्वारूढ प्रतिमा ट्रॉफीच्या माध्यमातून इथे देऊन हेमंत सनस तळा क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला गेला 6व्या पर्वामध्ये आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अर्चित वॉरियर्स तळा रोहा या टीमने पटकावले. अभिनंदन हेमंत सनस तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं. यानंतर आता उपविजेतेपद सेकंड पारितोषिक 2.5 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. अनुप पाटील पुरस्कृत AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती जासई या संघाने उपविजेतेपद पटकावले. काय फायनलची मॅच राहिली, काय रंगली, शेवटच्या बॉल पर्यंत तो थरारक प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. रनरअप टीमचा सन्मानित केला जाईल. अनुप पाटील आपण देखील या टीमचे संघ मालक. अनुप पाटील पुरस्कृत AR एंटरप्राइजेस कैलासवासी हिराजी पाटील स्मृती जासई या टीम ने इथे उपविजेतेपद पटकावले. अनुप पाटील पुरस्कृत AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मरणार्थ हा संघ इथे खेळलाय. या राकेशभाई गायकवाड या फटाफट या, कारण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान करतोय. चंद्रकांत शेठ गरज देखील इथे उपस्थित आहेत. मंगेशजी वाकडीकर, रुपेशभाई गायकवाड या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण उपविजेतेपद आणि ती ट्रॉफी इथे प्रदान करतोय. AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती 11 जासई या टीमचा सन्मान इथे होतोय. अभिनंदन सगळ्याच खेळाडूंचं. वेल प्लेड बॉयज. फक्त कॅप्टननी थांबा, बाकी सगळ्यांनी खाली जा विनंती आहे. कॅप्टन विश्वजित ठाकूर आपण फक्त स्टेजवर थांबायचंय. विश्वजित फायनल मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगली. 2 ओव्हर नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, हा दबाव होता आणि त्याचमुळे तो आउट झाला की काही अजून कारण राहिलीत? दबाव असा काय नव्हता, कारण 3 ओव्हर 37चा गेम होता. मी चान्स घ्यायला गेलो आणि मतलब आउट. परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत तुमच्या टीमचा प्रवास राहिला आहे, सॅटिस्फॅक्शन आहे की ठीक आहे यावेळेला परत एक वेळा हुलकावणी दिली त्या ट्रॉफीने, परंतु चांगला खेळलाय संघ असं म्हणशील? नक्कीच नक्कीच, कारण 32 संघामधून सुपर 4 मध्ये येणं मोठी गोष्ट आहे. संघ मालकांच्या बाबतीत मी विचारेन, अनुप पाटील यांनी कशी साथ दिली, ज्या पद्धतीने आतापर्यंत इथपर्यंत तुमच्या टीमचा प्रवास राहिला आहे? नक्कीच संघ मालकाने एवढा सपोर्ट केला, प्रत्येक प्लेअरला जे हवं आहे ते दिलंय आणि नेहमीच प्लेअर डगआउटमध्ये इन्व्हॉल्वमेंट सर्व गोष्टीमध्ये व्यवस्थित. चला, खूप सारं अभिनंदन तुमचं अनुप पाटील. नक्कीच ठीक आहे, क्रिकेटमध्ये पराभव विजय या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु तुम्ही काय म्हणाल रायगड प्रीमियर लीगच्या बाबतीत तुमच्याच परिसरामध्ये स्पर्धा होते आणि उपविजेतेपद पटकावले. आज अनुप पाटील हे नाव प्रत्येक घराघरात पोहोचलंय. खरं तर प्रथमतः मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो. मग आमचे महेश शेठ कडू असतील, मंगेश दादा वाकडीकर असतील व पूर्ण आयोजन कमिटी असेल. अतिशय उत्तम टुर्नामेंट झाली व त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मी हा विजय माझ्या सर्व प्लेयरांना डेडिकेट करतो. आणि समोरची टीम पण चांगली होती आणि तो पण आमचा घरचाच संघ होता, असा नाही तो बाहेरचा संघ होता, तोही संघ आमचाच होता. आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की माझा लक फॅक्टर ओपन करेल, तर मी हा माझा विजय माझ्या वाईफसाठी पण डेडिकेट करतो आणि धन्यवाद मानतो. पुढच्या वर्षी पण आम्हाला असाच चान्स द्या, असं सहकार्य करा, आम्ही नेहमी खेळतो. आणि महेश शेटने एक सांगतो की पुढच्या वर्षी नक्कीच तुमच्यासाठी मी प्रथम क्रमांक मारू. आणि खरं तर आम्ही पहिले 3 वर्ष मी टुर्नामेंट खेळत होतो. क्रांतीवीर आणि मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान ह्या माझ्या टीमचा नाव होता. तेव्हा पण मी ओमकारच्या कॅप्टन्सीमध्ये मला वाटतं 4th का 5th राईट, तेव्हा पण मी आलो होतो. पण
कधीच चॅम्पियन झालो नाही, स्वप्न होता आज, तो अधुरा राहिला, पण पुढच्या वर्षी नक्कीच पूर्ण करेन. अभिनंदन आणि मेघनाथबाईंना श्रद्धांजली तुम्ही देताय. सर्व माझ्या टीमकडून मी आमचे म्हणजे लाडके मेघा भाऊ यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. खूप साऱ्या शुभेच्छा भावी वाटचालीसाठी देखील आणि तुमच्या सेकंड इनिंग साठी देखील आवर्जून खूप साऱ्या शुभेच्छा, कारण तुम्ही लकी चॅम्पचं नाव इथे उघड केलंय. 2.5 लाख रुपयाचं पारितोषिक, उपविजेते पद इथे पटकावलंय. यानंतर आता वैयक्तिक पारितोषिक इथे दिले जाणार आहेत. सो पहिलं पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये. क्षेत्ररक्षकासाठी एक बाईक ठेवण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये काय वाटतंय कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? एनी गेस? कोण? अरे एकच नाव येते, बाकी कोणी ओरडतच नाहीये. नाही, समीरचं नाव नाहीये चर्चेमध्ये. विश्वजित ठाकूरने या स्पर्धेमध्ये 4 कॅच घेतल्यात, 2 रनआउट केलेत अशी माहिती आली आहे. तुम्हाला काय वाटतंय तरी देखील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असावा? आवाज जोरात येऊ द्या. ज्याने अप्रतिम झेल या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत. 7 सामन्यामध्ये 5 झेल आणि जो मिड विकेटला सूर मारून टिपलेला झेल या स्पर्धेतला सगळ्यात महत्वाचा झेल होता. नाव आहे समीर आवस्कर. वीर मराठा जोएफेन. बेस्ट फिल्डर साठी एक बाईक आहे आणि तुमचा सन्मान इथे केला जाईल. समीर आवस्कर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आर्यन स्पोर्ट्स चिर्ले चे संघ मालक समीर शेठ पाटील यांच्या वतीने 2 बाईक आपल्याला पुरस्कृत केलेल्या आहेत. प्रशांतभाई कडू आणि रुपेशभाई गायकवाड. सरपंच ओळे यांच्या उपस्थितीमध्ये आपण उत्कृष्ट फिल्डरचा पुरस्कार देतोय. समीर आवस्कर याला अभिनंदन. समीर, काय फिल्डिंग केली आहे राजा तू या स्पर्धेमध्ये. आणि मी मगाशी आपसुकच बोलून देखील गेलो होतो, महाराष्ट्राची शान राजधानी रायगड सोप्पा केलाय झेल जो होता अवघड, आणि त्या अवघड झेलाला तू काय झेललंयस या मॅच मध्ये. अभिनंदन. बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा समीर आवस्कर. प्रशांत कडूंचा स्क्वेअर झालाय आणि आता संकेत देखील तिथे जॉईंट होत आहेत. संकेत कडू या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान करतोय. अभिनंदन समीर आवस्कर. फक्त थोडंसं तुमच्याशी बोलेन, त्याच्यानंतर सेलिब्रेट करत राहा. समीर 5 कॅचेस, त्याच्यामध्ये 2 स्पेक्टॅक्युलर कॅचेस आणि सातत्याने फिल्डिंग मध्ये धावा तू वाचवत आलेला आहेस. काय वाटतंय, काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने रंगला हा थरार रायगड प्रीमियर लीग आणि त्याच्यात तुला या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा किताब मिळालाय? पहिले तर मी आमच्या ओनरचं थँक्यू करेन की त्यांनी मला सिलेक्ट केलं, आणि त्यापेक्षा जास्त मी किरण दादाचं थँक्यू करेन की तो प्रत्येक प्लेअरला कॉन्फिडन्स देत होता. 2 विकेट गेला तरी पण नेक्स्ट प्लेअरला बोलत होता तू बिंदास खेळ, तुझी बॅटिंग कर. म्हणजे खरंच कॅप्टन पाहिजे असेल तर किरण दासारखा. आणि त्याच्यानंतर फिल्डिंगचं बोलीन तर बॅटिंग आणि बॉलिंग पार्ट ऑफ गेम, कधी होईल कधी नाही, पण फिल्डिंगमध्ये मी कधी पण 100% देतो. कारण दोन्ही कधी एक वरती खालती होतो, पण फिल्डिंगमध्ये कधी जिंकू शकतो म्हणजे चांगली फिल्डिंग केली तर. कोणाला डेडिकेट करशील ही बाईक जी तू जिंकली आहे ती देखील ॲज अ फिल्डर रायगड प्रीमियर लीग मध्ये? आता मी 26 वर्षाचा झालो असेल. कधी मला पप्पा आणि मम्मी बोलले नाही की तू मॅचला नको जाऊ, की कुठे मॅचला नको जाऊ, की घरात राहा, कामाकडे लक्ष दे असं. आणि माझी बायकोही पण बोलते की तू मॅचला जा. आता एकविरायची मानाची पालखी होती तरी घरचेही बोलले की तू मॅचला जा पहिले, आम्ही इकडे सगळं सांभाळू. त्यासाठी मी खरंच घरच्यांचा मानापूर्वक आभारी आहे. आणि माझा भाऊ पण मला खूप जास्त सपोर्ट करतो. कारण तो जेव्हा माझी मॅच होती नाईटची, मी तिकडून एकविरा याच्या डोंगरावरून 7 वाजता निघालो, मला त्याने अर्ध्या रस्त्यात सोडला आणि मग तिकडून मी इकडे पेणला आलो. पेणवरून माझ्या ओनरनी मला पिक केलं आणि आम्ही इकडे मॅचला पोचलो. कारण घरच्यांचा सपोर्ट मला खूप आहे आणि त्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. हा होता समीर आवस्कर. आई वडील
आणि त्यातल्या त्यात अर्धांगिनी आणि भाऊ यांचा भरपूर सपोर्ट आहे असं त्यांनी सांगितलंय. हा होता विजेता या बाईकचा बेस्ट फिल्डर. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचा आभार. याच्यानंतर आता या स्पर्धेमध्ये दिला जाणारा पुरस्कार पुढचा उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, सर्वाधिक जास्त विकेट घेणारा गोलंदाज. काय वाटतंय कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? एकच नाव चर्चेत आहे, बाकी कुठली नावच नाही आहेत. सामने वाईज मी सांगतोय, पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकं टाकले, एकच विकेट घेतली. दुसऱ्या सामन्यामध्ये 2 षटकं टाकली, एकच विकेट घेतली. तिसऱ्या सामन्यामध्ये 2 षटकं टाकली, 4 विकेट घेतल्या. चौथ्या सामन्यामध्ये 2 षटकं टाकली, 4 विकेट घेतल्या. पाचव्या सामन्यामध्ये 2 षटकं टाकली, एकच विकेट घेतली. आणि फायनल मॅच मध्ये 6व्या मॅच मध्ये 2 षटकं टाकली, 4 विकेट घेतल्या. असा अभिजित, ज्याच्या नावात जीत आहे, अभिजित मोरे, वीर मराठा जोएपेन, बेस्ट बॉलर बाईक देऊन सन्मानित केला जाईल. जितेश कडू, देवेश कडू आणि प्रशांत कडू यांच्या उपस्थितीमध्ये ही बाईक दिली जाते अभिजित मोरेला. नारपोली गावचा हा सितारा अभिजित, वेल बोल्ड यार. काय गोलंदाजी केली अभिजितने. 3 वेळेला त्याने 4-4 विकेट घेतल्यात या स्पर्धेमध्ये. सुरुवात त्याने मगाशी देखील सांगितलं होतं, थोडीशी मागणी राहिली होती त्याची, परंतु त्यानंतर त्याने 3 मॅच मध्ये खतरनाक कामगिरी केली. 4-4 विकेट घेतल्या. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोच होता, अभिजित मोरे ठरला या मॅचचा, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. यानंतर या इकडे 1 मिनिट. अभिजित सेकंड बाईक जिंकलेली आहे आयुष्यातली, आणि त्यातल्या त्यात रायगड प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी. मगाशी तू सांगितलं, किरण पवार यांनी सांगितलं, तू विश्वास दाखवला तुझ्यावर. पहिल्या मॅच मध्ये धावा खर्च केल्या, परंतु त्याच्यानंतर 4-4 विकेट. विशेष म्हणजे अँगल करून लेफ्ट आर्म राऊंड विकेटने तू बॉलिंग करत होता. अनेक फलंदाजांना पायचीत पकडलं. या सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्यात आणि किती मेहनत घेतली आरपीएल साठी? मेहनत तर जाम घेतलेली मी, कारण की माझा दुसरा सीझन खेळला आहे. चान्स मला याच सीझनला भेटले बॉलिंगसाठी किंवा बॅटिंगसाठी. मागचा सीझन केलो तेव्हा बॅटिंग पण नव्हती, बॉलिंग पण नव्हती. पण किरणदादांनी चान्स दिली, त्या संधीचा मी सोना करून दाखवला. चला, अभिनंदन. अप्रतिम खेळलाय किरणदादांनी, चान्स दिली, त्या संधीचं मी सोनं करून दाखवलंय. पुढचा पुरस्कार आहे बेस्ट बॅटर, सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये करणाऱ्या फलंदाजाला देखील एक बाईक दिली जाणार. आणि खेळाडूचं नाव काय वाटतंय? बेस्ट बॅटर पहिल्या मॅच मध्ये 68 धावा, सेकंड मॅच मध्ये 30 धावा, थर्ड मॅच मध्ये 11 धावा, चौथ्या मॅच मध्ये 30 धावा, पाचव्या मॅच मध्ये 0 आउट. टोटल 139 धावा 5 मॅच मध्ये करणारा अर्चित वॉरियर्स तळारोहाचा खेळाडू निखिल पारवे, बेस्ट बॅटर. अभिनंदन निखिल पारवे, अफलातून बॅटिंग. 139 धावा पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक त्याने ठोकलं होतं. 68 हायएस्ट स्कोर त्याच्याच नावावर आहे आणि त्याचा सन्मान इथे केला जाईल. मनोज कडू, प्रतीक कडू, नरेंद्र पाटील, अमित तांडेल, संकेत कडू या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये निखिल पारवेचा सन्मान इथे केला जातोय. अभिनंदन. स्वॅग आहे या प्लेअरचा. हा खेळाडू नेहमीच त्याच्या कॅपसाठी ओळखला जातो. एक वेगळी कॅप असते त्याच्या डोक्यावर, हिप हॉप कॅप. निखिल पारवे, वेल प्लेड निखिल. महाडचा स्टार आहे, सुपरस्टार आहे. मान्यवरांचं आभार, विजेत्याचं अभिनंदन. निखिलशी थोडंसं बोलूया. बाजी मारलीस पहिल्या मॅच मध्ये 68, एका मॅच मध्ये 0 वर तू आउट झाला, परंतु खऱ्या अर्थाने आज 139 धावा आरपीएल मध्ये केल्या. 68 हायएस्ट स्कोर आहे या स्पर्धेमध्ये. कसं वाटतं एक बाईक जिंकल्यानंतर, ती देखील रायगड जिल्ह्यामध्ये? खूप छान वाटतंय. पहिलं तर मी आमच्या ओनर्सना धन्यवाद देईन, हेमंत सनस साहेबांना, की त्यांनी मला त्यांच्या संघात खेळायला संधी दिली. आणि पहिलीच बाईक आहे, खूप छान वाटतंय. पहिलीच बाईक जिंकली, ती देखील ॲज अ बॅटर. अभिनंदन. हा होता निखिल.
सो नेक्स्ट सो आता या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार देणार आहोत. काय वाटतंय कोण आहे रेस मध्ये? विश्वजित ठाकूरचे नाव कोणीतरी घेतलंय. फायनल मॅच मध्ये किरणची टीम खेळली आहे. सगळ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. अभिजितने देखील सर्वाधिक विकेट घेतल्यात, त्यांनी बॅटिंग केली आहे. तरी परत एक वेळा प्रश्न विचारतोय, कोण वाटतोय मॅन ऑफ द सिरीज? रायगड प्रीमियर लीग 6वं पर्व. आता मी त्याने घेतलेल्या विकेट आणि धावा सांगतोय. पहिला सामना 1 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये विकेट मिळाली नाहीये, थर्ड मॅच मध्ये 2 विकेट, चौथ्या मॅच मध्ये 3 विकेट, पाचव्या मॅच मध्ये 2 विकेट, 6व्या मॅच मध्ये 3 विकेट, अशा टोटल 11 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 2 झेले त्यांनी टिपलेले आहेत. त्याचबरोबर बॅटिंग करत असताना पहिल्या मॅच मध्ये 32 धावा, सेकंड मॅच मध्ये 11 धावा, थर्ड मॅच मध्ये 25 धावा, चौथ्या मॅच मध्ये 42 धावा, पाचव्या मॅच मध्ये 1च धाव केली आणि 6व्या मॅच मध्ये 23, टोटल 134 धावा केलेल्या आहेत. 11 विकेटचे 5-5 पॉइंट, 2 कॅचे पकडण्यात आलेले आहेत. षटकं 10 टाकली, सामने 6 खेळला. टोटल पॉइंट आहेत 189 पॉइंट. आणि खेळाडूचं नाव आहे सगळ्यांचा लाडका खेळाडू प्रथमेश म्हात्रे उर्फ पिट्टू. जय माता दी रिबल्स दी घोडे या टीमचा खेळाडू आहे. कामगार नेते महेंद्रजी गरज साहेब यांच्या माध्यमातून ही कार आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून त्यांची ओळख आहे. इंटकचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. महेंद्र शेठ गरत यांच्या माध्यमातून ही कार आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. अभिनंदन प्रथमेश. 189 पॉइंट. आज आपण पाहतोय फुंडे म्हटल्यानंतर रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आज रामनवमी आणि पहा प्रभू श्रीराम पावलेले आहेत आमच्या प्रथमेश म्हात्रेला, पिट्टूला. आज त्यांच्या गावात जल्लोष होईल कारण कार जाणार आहे गावामध्ये. प्रथमेश म्हात्रे मॅन ऑफ द सिरीज 189 पॉइंट. चंद्रकांत शेठ बाबा देखील आलेले आहेत. या मी विनंती करतोय बाबा आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्या मुलाने एक पराक्रम केलाय 6व्या पर्वामध्ये. पहिली कार तो जिंकलाय त्याच्या आयुष्यातली. विजय म्हात्रे जे पिताश्री आहेत प्रथमेश म्हात्रे यांचे, त्यांचेही आगमन होत आहे. महेश कडू मित्र परिवार महेश कडू साहेब यांच्या वतीने आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. राकेशभाई गायकवाड, चंद्रकांतजी घरत तिथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर मंगेशजी वाकणीकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रथमेशचा सन्मान होतोय. विजय म्हात्रे साहेब खुश आहेत कारण ते पिताश्री आहेत प्रथमेश म्हात्रे बिट्टूचे. अभिनंदन. आता ही गाडीची चावी तुम्हाला आपल्या रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि महेश कडू आणि मंगेश वाकणीकर यांच्या उपस्थितीमध्ये दिली जाते. अभिनंदन प्रथमेश. या प्रथमेश गेले कित्येक वर्ष, काका तुम्ही देखील या विजय म्हात्रे साहेब या. प्रथमेश गेले कित्येक वर्ष मी तुला पाहतोय, तू सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलाय. फुंडे गावाचं नाव ज्यावेळेला तू मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला आपसुकच आमच्या माध्यमातून येतं प्रथमेश उर्फ पिट्टू. पिट्टू आज लढला. पिट्टूने प्रत्येक मॅच मध्ये धावा केल्या. ठीक आहे हुलकावणी दिली तुम्हाला विजयाने, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज एक मोठा मान असतो, मोठा सन्मान असतो, तो तुला मिळालाय. वडीलही उपस्थित आहेत. काय भावना आहेत या स्पर्धेमध्ये? मी आयोजकांचा खूप धन्यवाद देईन आणि खूप मला उरणकरांनी खूप एवढा सपोर्ट केला आहे मी नाही सांगू शकत. आणि माझ्या फॅमिलीने पण खूप म्हणजे जेवढे पण उरणकर आहेत ना त्यांनी खूप मला सपोर्ट केला. कुठल्याही गावातला असू दे आणि माझ्या गावातले प्रत्येक मॅचला मला बोलतात नीट खेळ, तू लास्टपर्यंत खेळ. पण मी त्यांना सांगतो मी त्यांचं स्वप्न होतं की मला एक तर कधी गाडी भेटावी आणि ती भेटली. आज मला मी खुश आहे आणि माझ्या फॅमिलीसाठी मी खूप म्हणजे
जेवढे पण माझे म्हणजे फॅमिली आहे माझी, जेवढे माझे वाईफ आहे, आई आहे, सर्व माझे सर्व भाऊ बंद आहेत, त्यांना खूप धन्यवाद म्हणतो. खूप सपोर्ट करतात आणि असाच सपोर्ट करत राहा मला आणि मी अजून चांगला खेळत जाईन. आपसुकच अश्रू येत असतात. मी विजयजी मात्रे यांना विनंती करणार, आपण थोडंसं बाबा पुढे या. आज खऱ्या अर्थाने तुमच्या मुलाने पराक्रम केला. अश्रूचा बांध सध्या तरी फुटताना आपल्याला पाहायला मिळाला. किती मेहनत घेतोय तुमचा मुलगा आणि आज रायगड प्रीमियर लीग मध्ये म्हणजे जिल्ह्याच्या प्रीमियर लीग मध्ये त्याने कार जिंकली आहे. आम्हाला तर जाम आनंद झाला साहेब, तुम्हाला सांगतो. आम्हाला पण वाटतं पोरगा खेळायला पाहिजे. खेळतं त्याच्या मागे आपण पाहिजे, माणसं सपोर्ट करायला, त्याने खेळ दाखवावा. खूप खूप अभिनंदन तुमचं. ही गाडी आता तुमची आहे. नक्कीच पहिली लक्ष्मी रामनवमीच्या दिवशी आज तुमच्या गावात येते आणि एकदा जोरदार टाळ्या आणि नक्कीच म्हणा बोला जय श्रीराम. धन्यवाद, अभिनंदन. आता आपण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी इथे देणार आहोत. 2 ट्रॉफीज आहेत. चॅम्पियन टीम ₹5,00,000 पारितोषिक आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिल्या क्रमांकासाठी 5 lakhs. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या समालोचकांनी कामं केलीत, खूप चांगलं समालोचन केलं, त्या सगळ्या समालोचकांचं मनपूर्वक आभार. शब्द सुमनांनी ते आभार व्यक्त करायला सांगितलंय. महेश कडू साहेबांनी, प्रवीणजी दुगाडे देखील ते उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक आभार. आपण शेवटपर्यंत थांबलात, तुमचेही मनपूर्वक आभार महेश कडू मित्र परिवाराच्या वतीने. आता शेवटचा पुरस्कार इथे दिला जातोय. हर्षद पिथळे यांचा संघ वीर मराठा जोए पेन. अभिनंदन हर्षदजी पितळे या. त्याचबरोबर मेंटॉर रोशन पाटील तारा, अभिनंदन तुमचं. गेले कित्येक वर्ष ही ट्रॉफी तुम्हाला हुलकावणी देते आणि शेवटी ही ट्रॉफी तुम्ही जिंकलेली आहे. किरण पवार टीमचा कॅप्टन, सगळेच खेळाडू खूप चांगले खेळलेत आणि मी आवर्जून उल्लेख करेन की तुम्ही सगळे जे सामने आहेत ना हे गोलंदाजांच्या भरोश्यावर जिंकलेत. 48 धावा डिफेंड केल्या, 51 धावा डिफेंड केल्या, 61 धावा डिफेंड केल्या, 54 धावा डिफेंड केल्यात. त्याच्यामुळे तुम्ही जे हे सगळे सामने आहेत ना हे गोलंदाजांच्या भरोश्यावर डिफेंड केलेले आहेत. फलंदाजी तुमची चांगली राहिली आणि त्याचमुळे तुमचं हार्दिक अभिनंदन. शेखर तांडेल, चंद्रकांत शेठ घरत, महेश कडू साहेब तुम्ही या थोडस पुढे. मंगेशजी वाकडीकर या, पहिलं पारितोषिक आपण देतोय, तुम्ही या. रायगड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. यस, हा, शेखर तांडेल ते उपस्थित आहेत. चंद्रकांत शेठ घरत उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अभिनंदन. हर्षदजी पितळे साहेब, दुपारीच प्रिडिक्शन केली होती ती यशस्वी झाली आहे. मिलिंद पाटील, चॅम्पियन टीम. या स्पर्धेमध्ये वीर मराठा जोए पेन, अभिनंदन, वेल प्लेड. चला आता कॅप्टननी थांबा, बाकी सगळ्यांनी थोडस बाजूला जा. कॅप्टन आणि ओनरनी थांबा, फक्त ओनरनी आणि कॅप्टननी थांबा. आता चांदीची ट्रॉफी तुम्हाला आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिली जाईल. चला ट्रॉफी घेऊन तुम्ही जाऊ शकता. ती मोठी जी ट्रॉफी आहे ती सगळ्या टीमने घेऊन जा प्लीज. हा, ही ट्रॉफी घेऊन जा सगळ्या टीमचे मेंबर्स. राहू द्या, ओके. चला आता आपण 4 जण या, 4 जण त्या साईडला, 4 जण या साईडला. आपण आता सन्मान करतोय चांदीची ट्रॉफी. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं म्हणतात ना, ते आहेत महेश कडू. महेश कडू यांनी सांगितलं होतं ऑक्शनच्या वेळेला आपण या स्पर्धेमध्ये चांदीची ट्रॉफी देणार आहोत आणि प्युअर चांदी त्याचं सर्टिफिकेट देखील आहे. आणि त्याचमुळे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, महेश कडू यांच्या वतीने ही चांदीची ट्रॉफी दिली जाते. वीर मराठा जोए पेन या टीमला अभिनंदन. हर्षदजी पितळे साहेब तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. रोशन पाटील तारा, पवन भोईर आपलं देखील कौतुक, जे दुसरे संघ मालक आहेत हर्षदजी पितळे यांच्या बरोबरीने. अभिनंदन, वेल प्लेड बॉयज. वीर मराठा जोए पेनने
जिंकला हा करंडक. रायगड प्रीमियर लीग 2026 पर्व 6 विजेती टीम आहे वीर मराठा जोयपेन. आता कॅप्टन आणि संघ मालक आणि पवन भोईर बस एवढेच जण स्टेजवर थांबा. जाता जाता आता महेश कडू आपण आभार प्रदर्शन करावं. या स्पर्धेची मोठी जबाबदारी आपण उचललीत. हो, त्याच्या अगोदर हर्षद पितळे आणि कॅप्टन बोलतीलच, त्याच्यानंतर आभार प्रदर्शन ते करतील. पहिले कॅप्टन या, कॅप्टन या, कॅप्टन या, कॅप्टन या पहिले. किरण पहिले दादा. हा, दादा बोलतील आणि नंतर कॅप्टन बोलणार आहे. हर्षद पितळे मगाशी ज्यावेळेला महेश बालदी साहेब उपस्थित झाले होते, टॉस झाला, मी तुम्हाला बोलवलं होतं की तुम्हाला काही बोलायचं आहे का. तुम्ही सांगितलं मी फायनल झाल्यानंतरच बोलणार. आता मी जास्त विचारतच नाही, तुम्हालाच बोलायचं आहे. काय भावना आहेत तुमच्या? सर्वप्रथम महेश कडू साहेब आणि मंगेश वाकडेकर साहेबांचे धन्यवाद की त्यांनी आम्हाला टीम देऊन या लीगमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी चान्स दिला. त्यानंतर काही घडामोडी घडल्या, पण ज्या कॅप्टननी मला एक प्रॉमिस केलं होतं, आज त्यांनी ते पूर्ण केलं. त्याबद्दल त्याचं आणि पूर्ण टीमचं धन्यवाद. त्यांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की यावर्षी ही ट्रॉफी आपणच मारणार, कोणी कितीही येऊ दे, आपणच ही ट्रॉफी घेऊन जाऊ. त्याबद्दल त्याचा मनापासून धन्यवाद. खरंच किरणनी दिलेला शब्द पूर्ण केला. बाकी बोलायचं झालं तर बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या बदलाप्रमाणे ज्या गोष्टी घडल्या त्या खरंच चांगल्या घडल्या आणि याच्या पुढेही अशा काही गोष्टी चांगल्या घडत राहो एवढीच अपेक्षा. हर्षदजी ट्रॉफी मॅन राहिलेले आहेत या स्पर्धेमध्ये. 4 ट्रॉफीज आतापर्यंत तुम्ही जिंकलेल्या आहेत. वेगवेगळ्या पर्वामध्ये वेगवेगळ्या क्रमांकावर तुमचा संघ पाहायला मिळाला आणि यावेळेला विजेतेपद तुम्ही पटकावलंय. नाही, क्रिकेट हा असा गेम आहे की यामध्ये काही घडू शकतं. राहिला प्रश्न, मी पूर्ण आज म्हणजे वीर मराठा जोये ही एक अशी टीम आहे की ज्यांनी या रायगड प्रीमियर लीगच्या 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर या पूर्ण सगळ्या ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत. यामध्ये माझ्या पूर्ण टीमचे एफर्ट्स आहे. जसा माझा हा कॅप्टन किरण पवार, त्याबरोबर विजय ठाकूरनेही तेवढी मेहनत घेतली होती. त्याबद्दल त्या दोघांचेही धन्यवाद, कारण हा ब्रँड बनवण्यासाठी या दोघांनी खूप मेहनत घेतली. त्याबद्दल मी खरंच त्या दोघांच्या मनापासून आभारी आहे. नक्कीच तुमचा संघ आता ब्रँड झालेला आहे RPLचा. या किरण पवार, आता तुम्ही यायचंय. किरण, आता त्यांनी सांगितलं तुम्ही प्रॉमिस केलं होतं, त्याचबद्दल मी विचारेन किती तारखेला आणि किती वाजता ते प्रॉमिस, आणि आज ते प्रॉमिस तुम्ही पूर्ण केलेलं. मला वाटतं एक प्रॅक्टिस सेशन देखील तुमचं झालं होतं. संपूर्ण जबाबदारी घेऊन तुमचा संघ ज्यावेळेला उतरला. किरण, मी मगाशी देखील उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये बॅटरचा जेवढा रोल होता तेवढा गोलंदाजाचा रोल राहिलाय तुमच्या टीम मध्ये. काय म्हणशील ट्रॉफी जिंकल्यानंतर? पहिले तर आता प्रॉमिस बद्दल तू विचारला तर दादा मला जेव्हा पहिला फर्स्ट टाइम भेटला तेव्हा दादाला मी एवढंच बोललेलो की दादा मी गॅरंटी नाही देऊ शकत, पण एक प्रामाणिक मी प्रयत्न करेन ट्रॉफी जिंकवण्याचा, आणि त्याच्यामध्ये प्लेयर घेण्याच्या बाबतीत असेल का अजून कशात, त्यात काहीच पॉलिटिक्स हे नाही. जे क्रिकेट जे आपलं जिंकाटी करता येईल ते सगळं करू आणि जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. आणि विश्वास थोडासा होता कुठेतरी चॅम्पियन होऊ आम्ही, आणि ते झालो आज. चला, खूप खूप अभिनंदन किरण तुमचं. हा होता किरण पवार, ज्याने खूप चांगला खेळ केला. याच्यानंतर महेश कडूस यांना मी विनंती करेन आपण थोडंसं पुढे या, कारण हे जे 6वं पर्व आहे, तुमचा वाढदिवस साजरा केला, मंगेशजी वाकडेकर यांचा वाढदिवस आपण साजरा केला स्पर्धेच्या माध्यमातून, आणि माझ्या वाढदिवसानिमित्तानं आपण सुरुवात केली या स्पर्धेची. तर संपूर्ण काय भावना आहेत या स्पर्धेच्या बद्दल, आणि आभार प्रदर्शन देखील तुम्हाला करायचंय. धन्यवाद कुणाल सर. सर्वप्रथम सोनारीच्या सिद्धिविनायकाला साष्टांग नमन करून सिद्धिविनायकाच्या या क्रीडा नगरीमध्ये रायगड प्रीमियर लीग पर्व 6वंचं आयोजन हे माझे मित्र, या रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेशदादा वाकडेकर, या रायगड प्रीमियर लीगचे असोसिएशनचे अध्यक्ष राकेशदादा गायकवाड यांनी, विजय खानावकर यांनी मला जी एक संधी प्राप्त करून दिली की ज्या गेल्या 6 वर्षापूर्वी या रायगड प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन हे मंगेशदादा वाकडेकरांच्या संकल्पनेतून साकार झालेलं, परंतु ती जी प्रीमियर लीग होती ती पनवेल तालुक्याच्या पुढे काही सरकत नव्हती.
आणि ही खंत प्रत्येक वेळी मी कार्याध्यक्ष असताना मला होती आणि मी गेल्या 2 वर्षापासून ही रायगड प्रीमियर लीग उरण तालुक्यामध्ये व्हावी अशी खूप इच्छा बाळगून होतो, परंतु तिला काही यश येत नव्हता. आणि गेल्या वर्षी सर्वांच्या सहमतीनं सांगण्यात आलं की पुढच्या वर्षीची प्रीमियर लीग ही तुम्ही महेश कडू तुम्ही कराल. त्याप्रमाणे जशी या प्रीमियर लीगची घोषणा झाली तसं मंगेशदादा, राकेशदादा आणि विजय खानावकर यांनी सर्वप्रथम खारीचा वाटा उचलून सांगितलं की हे महेश कडूंना आपण गेल्या वर्षीचा दिलेला शब्द आहे त्या शब्दाप्रमाणे ही रायगड प्रीमियर लीग त्यांनी करावी. व त्यावेळीच मी तिथं एक जाहीर करून टाकलं की कोविड कालानंतर माजी सरपंच ही स्पर्धा झाली नव्हती. मी तिथं जाहीर केलं की मी या रायगड प्रीमियर लीगला चांदीची ट्रॉफी अजून आणखीन एक बक्षीस म्हणून देईन. व ती संकल्पना घेऊन मी सोनारी गावात आलो, सोनारी मैदानात आलो, माझ्या सर्व मित्रपरिवारांना जमवलं. मी कुणाचाही एकाचाही सिंगल नाव घेणार नाही, कारण त्याच्यानं दुसऱ्यांच्या भावना दुखावतील. माझ्या सर्व मित्रपरिवारांना मला एवढी मदत केली. साहेब, तुम्ही खरंच ऐकून तुम्हाला खूप बरं वाटेल की एक माणूस नोकरी सोडून 7 वाजल्यापासून या मैदानावर काम करत होता, राबत होता. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम दिलेलं होतं, प्रत्येकजण प्रत्येकाचं काम करत होता. त्याच्यानंतर रोज दुपारी 1 वाजता येऊन 3 वाजेपर्यंत सामने कसे चालू होतील याचा पूर्णपणे अभ्यास पूर्ण टीम. आणि ज्यांनी खरोखर मानलं की या सोनारी गावामध्ये रायगड प्रीमियर लीग आल्यानंतर या सोनारी गावाचं, या सिद्धिविनायकाचं नाव या पंचक्रोशीत नव्हे तर या महाराष्ट्रापर्यंत गेलंय, देशापर्यंत गेलंय. एवढी मोठी बाब ही ज्यांनी हेरली आणि त्यांनी माझ्या मागे एक मानसिक ताकद उभी केली, शारीरिक ताकद उभी केली. त्याच्यामुळं हे शिवधनुष्य मी माझ्या संपूर्ण मित्रपरिवारांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांच्यामुळं हे शक्य झालं. म्हणजे गेल्या 15 दिवस ती लोक सकाळी 11 वाजल्यापासून स्टेजवर येत आहेत, रात्री कार्यक्रम संपल्यावर इकडचं सामान पूर्ण सर्व घेऊन जात आहेत, ठेवत आहेत. सकाळी पाणीवाला पाणी आणला जातोय, बर्फवाला बर्फ आणला जातोय, नाश्त्याची सोय करणारा नाश्त्याची सोय करतोय. शेण सारवण्यापासून छोट्या छोट्या गोष्टी पाणी ग्राउंडला मारण्यापर्यंत ज्यांनी या प्रीमियर लीगला महेश कडू मित्रमंडळाच्या प्रत्येक सदस्यांनी ज्यांनी या प्रीमियर लीगला आपला सहभाग दिला त्यांचं येणाऱ्या भविष्यकालामध्ये महेश कडू 100% ऋणी राहील. व त्यांची जी माझ्याकडून अपेक्षा असेल ती मी 100% पूर्ण करीन ही तुम्हाला आजच्या या व्यासपीठावरून ग्वाही देतो. आज ज्या 32 संघांनी रायगड प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतला त्याच्यातील जे चांगले 4 संघ म्हणजे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक व ज्यांना आज बाईक मिळाल्यात अशा सर्व खेळाडूंचे मी खरोखर कौतुक करतो व त्यांना येणाऱ्या रायगड प्रीमियर लीगच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. व आजच्या श्रीरामाच्या आज दिवशी आज आपण सर्वांनी माझं मंगेशदादांचं जे वाढदिवस साजरं केलं आम्हाला शुभेच्छा दिल्यात याच्याबद्दल सुद्धा ऋणी राहतो. व या आयोजकाला ज्यांनी आपला सहभाग दिला, आपल्या सडल हाताने मदत केली, म्हणजे एक विशिष्ट वैशिष्ट्य घेऊन सांगावं लागेल की ज्यावेळी रायगड प्रीमियर लीग महेश कडू करणार हे ज्यावेळी माहिती पडलं तर सर्वात आनंद ज्याला झाला असेल ते चंद्रकांत शेठ. त्यांनी सांगितलं, महेश गुड, ते मध्ये इंग्लिश बोलतात, गुड, तुला जी मदत लागेल ती मी करीन. आणि खरोखर त्यांनी माझ्या मागे चांगला म्हणजे भरभक्कम पाठिंबा दिला. त्याच्यानंतर आमच्या शेखर तांडेल गेल्या फक्त 2 दिवस जत्रेला गेले, बाकी 10 दिवस मैदानावर स्वतः हजर राहून सर्व काम बघितला. आणि ह्या मागची जी शक्ती आहे म्हणजे आमचे रायगड प्रीमियर लीगची संकल्पना ज्यांनी आणली ते असो, आज रायगड जिल्हा परिषद जे अध्यक्ष झाले ते असो, किंवा मी महेश कडू असो, आमच्या मागे एक जी दैवी शक्ती आहे त्या दैवी शक्तीचं नाव आहे महेश बालदी. आणि ज्यावेळी आम्हाला कुठलीही गोष्ट करायची असते त्यावेळी आम्हाला एक वेळ सांगितलं का आम्ही हे करतो
की मग तिथं आम्हाला थांबायची आवश्यकता नाही, काही बघायची आवश्यकता नाही. त्याचा खंबीर पाठिंबा आमच्या म्हणजे योगायोगानं आमची रास पण सिंहच आहे, तिघेही नावानंच आहोत. पण आम्हाला प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देतात, योग्य करण्यासाठी आम्हाला चालना देतात आणि त्यांच्या ह्या पाठिंब्यामुळं आम्ही कुठलाही शिवधनुष्य उचलू शकतो हे मी अभिमानानं सांगू शकतो. आणि आज सर्वांनी या 12 दिवस या रायगड प्रीमियर लीग पर्व 6चा जो आनंद घेतलात त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा, सर्वांना धन्यवाद, खूप खूप आभार. व आपण जिथूनही पूर्ण रायगडच्या टोकापासून कुठूनही आला असाल, प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीनं वाहनं आपली सावकाश चालून आपली घरी कोणीतरी वाट बघतोय, आनंद एवढाही ओलासून देऊ नका की काही विपरीत घडेल. याची सर्वांनी दक्षता बाळगा. व आज तुम्ही सर्वजण आलात, चांगले खेळलात, त्याबद्दल आपापले खूप खूप आभार, धन्यवाद. आणि आमचे 24 लाईव्ह तुम्ही अध्यक्ष म्हणून करा ना, या सामन्यासाठी जोडलेली 24 लाईव्ह आमच्या संदेश पाटलांची टीम, आमच्या सर्व अंपायर, आमचे कॉमेंटेटर, स्कोरर कांचन पालकर आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी हातभार लावला. आणि या रायगड प्रीमियर लीगचं उद्घाटन 15 मार्चला होणार आणि आमच्या गावात 6 मार्चपर्यंत लग्न होतं. 7व्या मार्चपासून ज्यांनी पायाला भिंगरी लावली, डोक्याला ते उपरणं बांधलं आणि हे पूर्ण स्टेडियम जे सजवलं ते सुनंदा साऊंड सर्व्हिस डेकोरेटरचे मालक नितेश कडू व आजू कडू यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. व त्यांनी आपला एक छोटासा सत्कार स्वीकारला यावं ही विनंती. आता तुम्ही शेवटचं भाषण करा. अध्यक्ष भाषण. पहिले 24 लाईव्ह इव्हेंट संदेश, आपण या लवकरात लवकर 3.5 लाख सबस्क्रायबरचा पल्ला तुम्ही पार केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि मंगेशजी वाकडीकर आणि महेश कडू आपला सन्मान करतायत. यानंतर सुनंदा डेकोरेटर्स, अप्रतिम साऊंड, काय काळजी घेतली तुम्ही आमच्या आवाजाची, तुमचाही सन्मान इथे केला जाईल, आपण देखील या. स्कोरर कांचन पालकर असतील तर लवकरात लवकर या. सगळे समालोचक मित्र यांनी सगळ्यांनी खूप चांगली कामं केलेली आहेत. कांचन धावत या थोडं. नितेश आपण या, आपल्यालाही सन्मानित केलं जात आहे. सुनंदा डेकोरेटर्स, खूप चांगला उल्लेख महेश कडू यांनी केला. पायाला भिंगरी लावून या माणसाने खऱ्या अर्थाने एवढा मोठा सगळं इथे उभारलं, त्याबद्दल सुनंदा डेकोरेटर्सचा सन्मान होतोय. त्यानंतर कांचन पालकर, अप्रतिम स्कोरिंग कांचन पालकर, नक्कीच स्कोरिंगचा बाहुबली आहे कांचन, आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. सगळे समालोचक मित्र आपलेही सगळ्यांचं मनपूर्वक आभार. कांचन पालकर यांचाही सन्मान इथे होतोय. अभिनंदन कांचन, अप्रतिम स्कोरिंग त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. आणि त्याचबरोबर मंगेश वाकडीकर साहेब जे आपल्या रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, आता ते अध्यक्षीय भाषण करतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम इथे समाप्त होईल. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन आज रायगड प्रीमियर लीगचं हे दैदिप्यमान असं 6वं पर्व आपण महेश कडू साहेब यांना दिलं होतं. आणि खरोखर महेश कडू साहेबांना हे शिवधनुष्य लिलिया पिळलं आणि खरोखर आज 6 प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट ही 6वी प्रीमियर झाली, त्याबद्दल महेश कडू साहेबांचा पहिल्यांदा मी धन्यवाद बोलतो. आज रायगड प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करत असताना रायगड असोसिएशनचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड, विजयजी खानावकर, प्रवीणजी पाटील यांनी खूप मोठा सपोर्ट दिला. त्यासोबतच आमची बॅकबोन अशी जी टीम होती त्यात विशाल जितेकर, तेजस म्हात्रे, संदेश पाटील, राहुल महाडिक या सर्वांनी अतिशय रात्र जागून ही स्पर्धा कशी चांगली होईल यासाठी आपला नेहमीच प्रोत्साहन दिलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ही रायगड प्रीमियर लीग स्पर्धा आज महेश कडू साहेबांच्या माध्यमातून झाली. आणि याच्यात चांदीचा चषक हा आपण 2 किलोचा दिलाय, त्या सर्टिफिकेट सहित दिलाय. तर सर्वप्रथम रायगड प्रीमियर लीगमध्ये हा चांदीचा चषक इंट्रोड्यूस केल्याबद्दल मी महेश कडू साहेब यांचं धन्यवाद बोलेन.
आणि खऱ्या अर्थाने ह्या सिद्धिविनायकच्या गावात ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाली. कुठल्याही पद्धतीचा गालबोट लागला नाही. अंपायरिंग खूप छान झाली, मैदान खूप छान बनवलं, पॅव्हलियन खूप छान झाले. त्याच पद्धतीने कॉमेंटेटरांनी सुद्धा आपली खूप चांगली भूमिका साकार केली आणि येथे उपस्थित 32 संघ यांनी खेळाडूतीचं एक चांगलं प्रदर्शन केलं. कुठलंही गालबोट या स्पर्धेला लागलं नाही आणि 32 संघ जे सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचा मी धन्यवाद बोलतो. जे संघ जिंकले त्यांचाही धन्यवाद बोलतो. येणाऱ्या पुढच्या काळात जे टॉप 8 संघ असतील त्यांना पुढच्या 7व्या पर्वामध्ये संधी भेटणार आहे. पुढचा 8वा 7वं पर्व अजूनही काय नवीन इंट्रोड्यूस करून आपण काय करता येईल यासाठी राकेशजी गायकवाड असतील, आमची सर्व रायगड कमिटी असोसिएशन असेल, आमचे महेशजी कडू असतील, हे आपण चांगली कन्सेप्ट घेऊन येऊ आणि अजून 7वं पर्व अजून चांगलं कसं होईल यासाठी निश्चित प्रयत्न करू. मी परत एकदा महेश कडू मित्रमंडळाचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी ही स्पर्धा ॲक्च्युली निवडणुकीचं पर्व होतं. दरवर्षी ही स्पर्धा नोव्हेंबरमध्ये असते. त्यानंतर आचारसंहिता लागली, आचारसंहितेनंतर ही स्पर्धा परत आमची जिल्हा परिषद निवडणूक लागली आणि काही गोष्टी होत्या, त्याच्यामुळे ही स्पर्धा थोडी पुढे ढकलण्यात आली. मात्र पुढच्या वर्षी रायगड प्रीमियर लीग स्पर्धा 1 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर अशा पद्धतीने होणार आहे. पुढच्या वर्षी प्रत्येक दिवशी एकच संघ निघणार आहे, कारण जे महाडचे संघ आहेत, माणगावचे संघ आहेत, त्यांना 3-3 दिवस येणं फार अवघड होतं. त्यामुळे रोज एक संघ होईल आणि 8 दिवसात 8 संघ होतील आणि शेवटच्या दिवशी 8 संघाची टॉप 8चा स्पर्धा होईल. हे मी जाहीर करतो आणि सर्वांना थँक्यू बोलतो. आणि तशा पद्धतीने या सामन्यांच्या ओपनिंगला आमचा मान ठेवून या रायगडचे भाग्यविधाते ते लोक नेते रामशेठ ठाकूर साहेब हे ओपनिंगला आले. त्याच पद्धतीने प्रशांत शेठ ठाकूर आमदार हे आमच्या पाठीशी होते. आज उरणचे महेश शेठ बालदी साहेब यांची सकाळची दिल्ली जाण्याची फ्लाईट होती ती त्यांनी कॅन्सल केली आणि या स्पर्धेसाठी ते आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचाही मी धन्यवाद बोलतो. आणि महेश कडू साहेब यांच्यामुळं आज आणि प्रशांत शेठ ठाकूर, देवेंद्र फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्यामुळे आज मला रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं. भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता हा अध्यक्ष होऊ शकतो, हा मेसेज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिलाय, त्याबद्दल धन्यवाद. आणि मी बैठकीमध्ये जातो, लहानपणापासून बाल उपासना करतो आणि त्या आप्पा स्वाधीनचं सुद्धा माझ्या मागे फार मोठं पाठबळ होतं आणि त्यांच्यामुळेच मी अध्यक्ष बनलो. त्याबद्दल सर्वांचं मी नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो. धन्यवाद मंगेशजी वाकडीकर साहेब, धन्यवाद महेश कडूजी. आपण अप्रतिम अशी स्पर्धा दिलेली आहे. आता हे 6वं पर्व इथे संपले. पुढच्या वर्षी 7व्या पर्वाची उद्घोषणा झालेली आहे. 1 नोव्हेंबर पासून 10 नोव्हेंबर पर्यंत पुढचं पर्व तुमच्या भेटीला येत आहे. मात्र 24 लाईव्ह इव्हेंटचं नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 3.5 लाख सबस्क्रायबरचा पल्ला तुम्ही पार केला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मात्र आता थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. भेटूया 1 ते 10 नोव्हेंबर पुढच्या पर्वामध्ये. धन्यवाद.